ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्रीमातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको। सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड। म्या हे कसं इसरू? का आज माझ्या बाला माझ्या पायी त्रास झाला? बाजू बानू तू हे काय करते आहेस आणि कुठे निघाली आहेस? मला मासाताईं संग बोलायचं आहे म्हणून या गडावर चालले आहे। पण बानू त्याने काय साध्य होणार आहे? देवा हे काय बोलताय सा तुम्ही? अहो माझा बा आला होता हात तर त्याला गडाच्या आत बी येऊ दिलं नाही त्यांनी। अहो असं वागणं बरं दिसतं का? तुम्हीच सांगा मला। इतक्या लांब माझा बा मला भेटाया हातवर आला होता पुन्हा तानाचा चालत। पर त्याला पाणी बी नाही विचारलं। तेव्हा ही कुठली रीत म्हणायची? घरला आलेल्या पाहुण्यासनी असं वागवत्यात होय? बानू मला तुझा राग समजतो आहे पण आता हा असा त्रागा केल्याने हाती काही लागणार आहे का? काहीच नाही। केवळ तुझ्या मनातला द्वेष बाहेर पडेल इतकंच। मला भी हेच म्हणायचं आहे देवा। आजपासून
आपलं लगीन झाल्यापासून, त्या जेजुरीत राहाया आल्यापासून मी काय सोचलं आहे हे ठाव आहे मला. मला ठाव आहे का माझं ताईंना माझं तोंड बघायची बी इच्छा नाही. त्या माझा राग राग करतात. हे समजा सहन करते म्या. पर देवा, माझ्या पायी माझ्या बाला जर कुणी काय बोललं तर ते म्या का सहन करायचं सांगा तुम्ही. शांत हो बानू. राग हा माणसाचा शत्रू आहे हे ध्यानात ठेव. शांत हो. मला हे नाही कळत. मी कुणी मोठी नाही देवा. रानात राहणारी साधी माणसं आम्ही. घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागत नाही एवढा आम्हासनी ठाव आहे. मला काय बी त्रास झाला तरी चालल, म्या सहन करल त्यो. पर माझ्या बाला त्रास झालेला म्या नाही सहन करायची. कुणासनी काय बी वाटलं तरी चालल. पर म्हासा ताईसनी मी आहे विचारणार आहे का म्हासा ताईसनी बी हेच हवं होतं देवा. हे म्हाळसाने केलं नाही तर तिच्या मातोश्रीने हे सारं केलं आहे. म्हाळसाला देखील तिच्या मातोश्रींचे हे असे वागणे आवडलेले नाही. कस काय तर येणाऱ्या अतिथीच्या स्वागताची सर्व सिद्धता स्वतः म्हाळसाने केली होती. पण प्रत्यक्षात मात्र घडले निराळेच. आणि घडलेल्या गोष्टींबद्दल म्हाळसेला देखील वाईट वाटले आहे. म्हाळसाने तिच्या मातोश्रींच्या अशा वागण्याबद्दल स्वतः माझ्याकडे येऊन क्षमा देखील मागितली आहे. तेव्हा बानू, आता हा विषय तू अजून पुढे नेऊ नये अशी माझी इच्छा आहे. याने मनात केवळ आणि केवळ द्वेष निर्माण होईल, दुसरे काही नाही. तुम्ही म्हणता आहेसा म्हणून मी वर जात नाही बघा देवा. आणि म्हाळसा ताईंच्या आईसनी तुम्ही विचाराय हवं होतं, तर तुम्ही मलाच धीर धरायला सांगतायसा. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, तर मला हे वागणं आवडलेलं नाही. खंडेराय, आता काय करणार? मला स्पष्ट जाणीव होते आहे, हीच वेळ आहे माझा सूड पूर्ण करण्याची. बंधो, आपण आम्हाला बोलावले? होय, माझ्या मायावी शक्तींनी मी तुला बरे केले आहे.
आपल्या वडिलांच्या वधाचा प्रतिशोध पूर्ण करण्यासाठी आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आता जवळ आला आहे. असं काय घडलंय या क्षणी? दैत्य कुळाला त्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ही संधी चालून आली आहे. आता आपणच दैत्य कुळाचे आधार आहोत. मला दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून एक शक्ती आता प्राप्त झाली आहे. दैत्यांच्या उद्धारासाठी त्यांनी मला ही शक्ती दिली आहे आणि आता त्या शक्तीचा मी वापर करणार आहे. बघा, हे बघा, बंधू, खरंच आता आपण ही संधी सोडता कामा नये. नाहीच, ही अशी संधी मी सोडणार नाही माझ्या हातात. अहो, कुठे आहात तुम्ही? कुठे कुठे शोधलं मी तुम्हाला. कुठे आहात तुम्ही? म्हाळसा, अहो, किती शोधलं मी तुम्हाला. कुठे होतात तुम्ही? म्हाळसा, मी तुला सांगितलं होतं ना की आज माझी प्रिय व्यक्ती मला भेटायला येणार आहे म्हणून. मी माझ्या प्रिय भक्ताला भेटायला गेलो होतो. तुला कळलंच असेल की मी कोणाला भेटायला गेलो होतो ते. हो. त्यांचं स्वागत तू करणार होतीस. त्यांची आणि माझी भेट तू घालून देणार होतीस. पण मला हे नाही करता आलं. वाईट वाटून नको घेऊस. मी भेटलो आहे अजामेळला. माझा भक्त माझ्या दारात आला आणि तो विनमुख गेला. असे कसे होईल? तुलाही भक्तियोग ठाऊक आहे. आराध्याकडून असे फळ मिळाले तर काय वाटू शकते भक्ताला हे तू चांगलेच समजू शकतेस. तुम्हाला असं नाही ना वाटत की बानूच्या वडिलांच्या अपमानामागे माझा काही हात होता? मुळीच नाही. तू असं करणार नाहीस याची मला खात्री आहे. पण मी हा विचार करत होतो की हा द्वेष माणसाच्या अंतःकरणात येतो कुठून? काय होतं असं की माणसाला ह्या विचारांचा मोह होतो? सर्व शक्तीनिशी माणूस या विचारांना बाजूला सारून प्रेम का नाही करू शकत? जेव्हा एखादं युद्ध होतं तेव्हा असं म्हणतात की दोन राज्यांमध्ये युद्ध होत आहे किंवा दोन राजांमध्ये युद्ध होत आहे. पण तो माणसांच्या मनातला राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्यांचे प्रतिरूप असते. तुम्ही माझ्यावर रागवलं नाही आहात ना? नाही. तुमची आणि त्यांची भेट झाली का? होय. पण तुम्ही मला आधी का नाही सांगितलं की बानूचे वडील येणार आहेत म्हणून? सांगितलं नाही तर एवढं काही घडलं.
जर सांगितलं असतं तर अजून काय घडलं असतं ह्याचा विचार तू करू शकतेस. मी माझ्याकडून त्यांचा अपमान होऊ दिला नसता. अजून एक गोष्ट, तू तुझ्या बुद्धीने निर्णय घ्यावेस, इतरांच्या नव्हे. तुम्ही आईबद्दल बोलत आहात का? मला कोणाचंही नाव घ्यायचे नाहीये. मी तुला केवळ सावध करतो आहे. काय झालं? देवी, चिन्ह काही बरी दिसत नाहीत. काय घडलं आहे? देवी, त्या कुंभकने पुन्हा जेजुरीकडे त्याची वाईट दृष्टी वळवली आहे. आता त्यांनी त्याच्या मायावी शक्तींचा वापर करून ग्रहणजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. सर्वजण घाबरले आहेत. अहो, कुंभकाचे हे प्रयत्न असेच चालू राहणार का? नाही देवी, आता त्याला त्याच्या कर्मांची फळं भोगावी लागणार आहेत. परंतु ही युद्धजन्य स्थिती आहे आणि हे मला श्री खंडेरायांच्या कानावर घालावं लागणार. कुंभकचा शेवट तर जवळ आला नाही ना? एवढा अंधार गणोबा, उभ्या जन्मात तू असं कधी बघितलं होतस का? नाही. अरे भर दिवसा असं कंदी अंधारून येतोय होय? अरे पहिल्यांदाच बघतोय आम्ही. असं घडलं म्हणजे काय समजायचं आपण? मला नाही सांगता येणार. वाटलंच मला. म्या सांगतो, ह्यो अंधार म्हणजे राज्यावर संकट येणार आहे. असं कसं? देव असताना असं कसं होईल? अरे बाबा, हे साध्या सुध्या माणसाचं काम नव्ह, मग हे राक्षसाचंच काम दिसतं. या लवकर घरला गेलं पाहिजे. बायका पुरं घाबरतील. तुला मला नाही, अंधाराला. पण अंधारात तू दिसायला तर हवा. घाबर. अरे म्या घरला गेलो तर त्याची थोडा धीर येईल. गैरसमज आहे हा. तर ह्यो अंधारा सारून तू उजेड पाडणार आहेस वय? अरे ह्यो अंधार बाजूला सारून माझा देव उजेड आणन. म्या नाही. आता कसं बोलला? तेच सांगतोय मी. तू घरच्यांची काळजी करू नको. तू गेलास काय नाही गेलास काय सारखंच आहे. माझं राहू दे. तू चाकरी कुठे करतोय ते सांग आधी. ते बानुबाईच्या वाड्यावर. होय ना? मग आता थांबू नका. जा तिकडं. वय वय. चल चल. आला तुमच्या बोलण्यातला रोख माझ्या ध्यानात आला आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे माझ्या निर्णयात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही. तो केवळ आणि केवळ माझाच निर्णय असेल. देवा, देवा, तुम्ही आणि श्री म्हाळसा देवी जर महत्वाच्या विषयावर बोलत असाल तर मी नंतर येऊ का? नाही बंधू, तुम्ही बोला यांच्याशी. तुम्ही काहीसे काळजीत दिसत आहात. काही घडले आहे का? येते मी. प्रधानजी, तुम्ही खरोखरीच चिंतित दिसत आहात. देवा, युद्धाची संभावना दिसते आहे. होय प्रधानजी, मला ठाऊक आहे
की निकुंभ त्याच्या शक्तीचा दुरुपयोग करत आहे, पण त्यासाठी त्याला शासन करावे असे तुम्हाला वाटते आहे का? होय देवा, शुक्राचार्यांनी दिलेल्या शक्तींमुळे निकुंभ बलशाली झाला आहे. आता दैत्य कुळाची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्याने सैन्य गोळा करायला सुरुवात केली आहे आणि त्याचे भाऊ देखील त्याच्या बरोबर आहेत. आता युद्ध हे होणारच. प्रधानजी, आतापर्यंत मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आलो आहे, पण आता निकुंभला शासन करावेच लागणार. होय देवा, युद्ध होऊ नये म्हणून मी नेहमीच आग्रही असतो, परंतु आता तशी परिस्थिती नाही. प्रधानजी, दैत्य कुळाला पुन्हा सत्ता मिळावी हाच केवळ त्याचा हेतू नाही, तर त्याला सूड घ्यायचा आहे, त्याचा प्रतिशोध घ्यायचा आहे. प्रधानजी, सर्वांना युद्धासाठी सज्ज व्हायला सांगा.